प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, साल काढलेला. तो असा बारीक किसून घ्यायचा आहे किसणीच्या साहाय्याने. यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एका पॅन मध्ये 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, एक बटरचा तुकडा. पाणी गरम होईल तसं त्यामध्ये बटर मेल्ट होईल, म्हणजे स्लोनी वितळून घ्यायचं आहे. बटर छान मेल्ट झालं तर इथे मी अर्धा चमचा किसून घेतलेला लसूण आणि थोडंसं चिली फ्लेक्स हे घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये जो किसून घेतलेला बटाटा आहे, पाणी नितळून घेतलेला, तो घालायचा आहे. तसेच यामध्ये 1 वाटी बारीक रवा घातलेला आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते, तर मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं आहे. हे पहा, मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. 1 मिनिटभर हे झाकून ठेवायचं आहे आणि वाफेवर छान शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिट झाल्यानंतर हे पहा, मिश्रण आणखी छान घट्ट झालेलं आहे. आता हे थोडं थंड करून घ्यायचं आहे. इथे मिश्रण थोडं थंड झालं की त्यामध्ये 1-2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे, जेणेकरून याला छान बाइंडिंग भेटेल. आणि पुन्हा हे छान मिक्स करून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे हे पहा, असा एकसारखा गोळा तयार झाला की हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि यातला थोडा पोर्शन घेऊन छान असे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता. याच पद्धतीने मी सगळे बॉल तयार करून घेते. तर हे पहा, सगळे बॉल एका आकाराचे तयार करून झालेले आहेत. अगदी पटकन होतात, त्याला अजिबात वेळ लागत नाही. एका कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेले आहे. म्हणजे तयार केलेले रव्याचे बॉल्स आहेत ते टाकायचे आहेत. मस्त बुडबुड येतात. तेल छान गरम झालेलं आहे आणि गरम तेलातच घालायचं आहे. यामध्ये अजिबात तेल शोषलं जात नाही. तर रंग बदलेपर्यंत हे छान भाजून घेऊयात, तळून घेऊयात. तर हे पहा, सोनेरी रंग आलेला आहे. अशा रंगावर हे तळून घ्यायचे आहेत. यामध्ये तेल अजिबात राहत नाही, बघू शकताय तुम्ही. कमी तेलकट, खुसखुशीत आणि कमी वेळेमध्ये होणारे, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे सुजी बॉल म्हणजेच रव्याचे क्रिस्पी बॉल तयार झालेले आहेत. तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.